मंडळी, महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी ही कोंबडा वनस्पती तुमच्या भागामध्ये हिला वेगवेगळी नावं असू शकतात. तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तुमच्या भागात हिला काय म्हणतात सांगू शकता. परंतु आज आपण बघणार आहोत हिचे आयुर्वेदिक 8 उपाय. इतके प्रभावी उपाय आहेत आणि ही कोंबडा वनस्पती किंवा कुरडू वनस्पती माळरानावर त्याचबरोबर तुमच्या शेतात तण म्हणून असते. अगदी फेकून देतो, हिचा काही उपयोग नसतो. शेतात उगवलेली तण म्हणून आपण फेकून देतो. परंतु आज तुम्ही जर याचे उपाय बघितले आयुर्वेदिक तर तुम्ही 100% ही फेकून देणार नाही तर घरी ठेवणार. तोंड येणे, मधुमेह, उन्हाळी, मूतखडा, उच्च रक्तदाब, मासिक रक्तस्राव, पोट साफ न होणे, फंगल इन्फेक्शन इत्यादीवर हिचे इतके चांगले उपयोग आहेत. तर हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीला बघणार आहोत आपण तोंड येणे. बघा, कोंबडा ह्या वनस्पतीच्या ज्या बिया आहेत, ही फुलं जी आहेत, ही फुलं वाळल्यानंतर याच्यात बिया असतात अंडाकृती काळ्या रंगाच्या. ह्या बिया याची पावडर बनवायची. पावडर बनवून मधामध्ये ही जर चघळली तर तुमचं तोंड जे आहे ते फक्त एका दिवसामध्ये निघून जातं. इतकं प्रभावी आहे. शीत आहे प्रकृतीने, त्याचबरोबर मूत्रल आहे. आणि म्हणून याचा पुढचा उपाय जो आहे की उन्हाळी जर तुम्हाला लागत असेल, शरीरामध्ये उष्णता जास्त असेल, तर याच्या बिया एक 10 ग्रॅम बिया घ्या आणि 1 ग्लास पाण्यामध्ये उकळा. अर्धा झाल्यानंतर कोमट असताना हे घ्या. तुमची उन्हाळी निघून जाणार आहे. बघा, मधुमेह, ज्या लोकांना साखर नियंत्रित होत नाही अशा लोकांनी याचा काढा जर घेतला, आता मी सांगितलं याप्रमाणे काय करा, 10 ग्रॅम या बिया घ्या आणि ह्या उकळून अर्धा ग्लास होईल एवढं अर्धा ग्लास पाणी जर तुम्ही सलग 15 दिवस घेतलं तर तुमची साखर नियंत्रित होणार आहे. मधुमेह कंट्रोलमध्ये येणार आहे. इतकी ही प्रभावी आहे. तितकीच प्रभावी ही मूतखड्यामध्ये आहे. अनेक लोकांना किडनी स्टोन होत असतो. हा किडनी स्टोन घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. काय करायचं, याचे 2 उपाय आहेत. एक तर याच्या बिया चावून चावून तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर याच्या बियांची पावडर करा. ही पावडर कोमट पाण्यामध्ये टाका. सकाळी उपाशी पोटी सलग 15 दिवस घ्या. तुमचा किडनी स्टोन देखील पडून जातो. इतकं प्रभावी आहे. मंडळी, तुम्हाला जर उच्च रक्तदाब असेल म्हणजेच हाय ब्लड प्रेशर, तर त्याच्यामध्ये देखील कुरडू कोंबडा ही वनस्पती अत्यंत प्रभावी आहे. ही फुलं जी तुम्हाला दिसत आहेत संपूर्ण खोडून घ्या. त्याचबरोबर याच्या बिया असतील त्या देखील घ्या. हे सगळं 1 लिटर पाण्यामध्ये टाका. हे पाणी पाव लिटर होईपर्यंत उकळून द्या आणि याचा काढा कोमट असताना 1 कप रोज घ्या. सलग 21 दिवस घ्या. तुमचा उच्च रक्तदाब नक्कीच नियंत्रित होणार आहे. आपल्या महिला भगिनींना मासिक धर्मामध्ये रक्तस्राव जास्त होत असेल तर त्यांनी देखील हाच उपाय करून बघा. सेम घ्या. 100 ग्रॅम तुम्ही याच्या बिया घ्या आणि एका वेळेस 10 ग्रॅम टाकायच्या. त्याचा काढा बनवायचा. अर्धा ग्लास उपाशी पोटी घ्या. तुमचा मासिक धर्म जो आहे तो व्यवस्थित चालू राहणार आहे. अतिरक्तस्राव देखील थांबून जात असतो. बघा, पोट साफ होण्यासाठी अनेक उपाय आपण करतो, परंतु आपल्या आजूबाजूला शेतात ही जी वनस्पती आहे याचा उपाय करून बघा. याची जी पाने आहेत, या पानाची भाजी जर तुम्ही खायला सुरुवात केली, आठवड्यातून 2 वेळेस खायला सुरू करा. पोट साफ होण्यासाठी अत्यंत चांगली ही भाजी आहे. आता शेवटचा उपाय आपण बघणार आहोत तो आहे फंगल इन्फेक्शन. अनेक वेळा फंगल इन्फेक्शन होतं. तुमचा त्वचारोग जो आहे तो काही केल्या बरा होत नाही किंवा अंगाला तुमच्या खाज येत असेल, खाजवल्यानंतर त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन तयार होतं, जखम होते. अशा वेळेस काय करायचं, तर याचा पाला जो आहे, पाला बरोबर याच्या बिया आहे एकत्र कुटून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं कोरफड ज्यूस घ्या. हे एकत्र मिश्रण बनवा. हे मिश्रण जिथं तुम्हाला त्वचारोग झाला आहे त्या ठिकाणी लावा. बघा, अत्यंत प्रभावी आहे फंगल इन्फेक्शनमध्ये. बघा, आजच्या उपायामध्ये मी तुम्हाला ही साधी वनस्पती सगळीकडे महाराष्ट्रभर आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. पावसाळ्या संपल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची झाडं तुमच्या शेताच्या आजूबाजूला दिसणार आहेत. याचा उपयोग करून घ्या. 8 उपाय सांगितलेले आहेत. 8पैकी कुठलाही उपाय तुम्हाला लागू होणार आहे. कुठलाही साईड इफेक्ट या आयुर्वेदिक पदार्थाचा नाही. अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी फेसबुक पेज पाहत राहा, फॉलो करा. भेटणार आहोत नवीन आश्वासक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.